मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाईल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज। सिन्नरच्या दातली गावात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण संपन्न। टाळ मृदुंगांच्या गजरात दातलीत रंगले संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे पहिले रिंगण। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यातील पहिले रिंगण नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दातली गावात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। ज्ञानोबा तुकाराम जय जय रामकृष्ण हरी आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या अखंड नामगजरात हजारो वारकरी आणि भाविकांनी पहिला रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला। पहिला रिंगण सोहळ्यासाठी दातली परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती। टाळ मृदुंगाच्या निनादात भगव्या पताका आणि वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभूषेमुळे परिसर भक्तिसारात न्हाऊन निघाला होता। रिंगण सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत भक्तिभाव व्यक्त केला। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट सिन्नर। अरे खाली कसं गिलमान सौ पेटो थोड़ी टेक बिल दो बाजूला जाऊन बसून घ्या। चला खुर्शीवाल्यांनी बसून घ्या, बाहेरच्या बाजूला जाऊन। महाराज पालखी सोहळ्याचं कितवं वर्ष आहे, कशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली? विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा अनादी काळापासून चालत आलेला आहे। याला शेकडो वर्षांची परंपरा आहे। परंतु आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यामध्ये विश्वगुरूचं रिंगण व्हावं हे 10वं रिंगण श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणी सिन्नर तालुक्यामध्ये दातली गावामध्ये संपन्न होत आहे। हे 10वं रिंगण आहे। महाराष्ट्रातून तळागाळातला शेतकरी, वारकरी, कष्टकरी, झेंडेकरी, फडकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार या ठिकाणी या रिंगण सोहळ्यासाठी येत आहे। अश्व प्रामुख्याने या रिंगणाचं मुख्य आकर्षण होत आहे। त्याचप्रमाणे बैलजोडीच्या माध्यमातून विश्वगुरूंच्या चांदीच्या रथामध्ये निवृत्तीनाथ दादा थोड्याच वेळात या ठिकाणी येतात। त्यानंतर पहिलं अश्वांचं रिंगण होतं, झेंडेकरी, विणेकरी, धारक महिला आणि मग वारकरी असा अभूतपूर्व हा सोहळा संपन्न होत असतो। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संत मांदियाळीतील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे आद्य गुरु आहेत आणि महाराष्ट्रातलं पहिलं रिंगण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून दातली या ठिकाणी संपन्न होतं। म्हणजे संत मांदियाळीतील हे पहिलं रिंगण आहे। आपण बघताय हजारोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी आहे। प्रशासन म्हणजे ही वारी प्रशासनाची सुद्धा वारी आहे, शेतकऱ्यांची वारी, कष्टकऱ्यांची वारी आहे आणि वारकऱ्यांची आहेच। प्रशासनाने उत्तम दखल देऊन शासनाने अत्यंत चांगल्या सोयीसुविधा वारकऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहे आणि हे रिंगण मंगलमय वातावरणात संपन्न होत आहे। शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या एल निनोच्या अंदाजामुळे यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत हायटेक मका 5106 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे, कारण हे एक मध्यम कालावधीचे वाण आहे जे परिपक्व होण्यास कमी वेळ घेते। याचा फायदा उशिरा पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, तसेच लवकर पेरणी करण्याची योजना आखणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकर काढणीचा लाभ मिळू शकतो। हायटेक मका 5106 100 दिवसात परिपक्व होतो